तर भावानं तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा बेकार अवतार घेऊन मी कुठं चाललो. तर आज का नाही मला डोक्यावर खूप वजन वाटत होतं. ते कशाचं तर ते माझ्या केसाचं. मग काय केलं ना वजन खाली. आत्ता बघा कसं दिसायला ओकेमध्ये. नंतर रूमवर जाऊन आंघोळ वगैरे केली, रेडी झालो आणि गेलो चहा प्यायला. भयानं एकदम कडक असा चहा आणला आपल्यासाठी. आणि हे दोघं जण बघा कसे चाळे करायलेत. ओके काय ना काहीतरी कुटाने करत बसतात. नंतर गेलो बघा लॅबला. अभ्यास करायचा तर अनिल भैयासारखा करायचा बघा, नाही तर करायचाच नाही. दुपारी गेलतो बघा बाहेर जेवायला. पावभाजीने मिसळ घेतली होती, मस्त ओकेमध्ये खाल्ली. लास्टला बिल द्यायची मोठी जबाबदारी अनिल भैयानं हसत हसत पार पाडली. परत निघालो बघा लॅबला. खूप दिवस झाले ग्राउंडवर गेलो नाही, तर सायंकाळी 5 वाजता गेलो बघा ग्राउंडवर चक्कर टाकायला. तिथंच एक कुत्र्याचं पिल्लू होतं, त्याला दूध पाजू लागले. त्याच्या अंगावरून कोणतरी गाडी घातली तर त्याच्या कमरेचं हाड मोडले. त्याच्यामुळे त्याला उठून बसता नाही गेलं बघा. तसं त्याला दवाखान्यातून आणलंय, पण डॉक्टर म्हणले काही सांगता येत नाही. रात्री अनिल भैया आलते बघा आपल्या रूमवर. चल म्हणले कुठेतरी फिरून होता. मग काय गेलोत फिरायला. आजवर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कुठेतरी जाऊत म्हणले फिरायला, खाऊन पिऊन होत काहीतरी. चला म्हणलं. ज्यूस वगैरे पेला, थोड्या वेळ गप्पा मारल्या. नंतर त्यांनी त्यांच्या फुलवंतीवर मला रूमवर आणून सोडलं.